बाप लेकींना सोडून अजितदादांसोबत चला अशी ऑफर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शरद पवारांच्या खासदारांना दिल्याची बातमी नुकतीच पुढे आली आहे। एकीकडे अजित पवार आणि शरद पवार दोघे एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू असतानाच आता सुनील तटकरेंच्या ऑफरमुळे या चर्चांना नवं वळण मिळालंय। यामुळे राष्ट्रवादीत पुन्हा एकदा फूट पडण्याची शक्यताही राजकीय वर्तुळातून व्यक्त करण्यात येते। तर सुनील तटकरेंची ऑफर नेमकी काय होती, या ऑफरमुळे राष्ट्रवादीत पुन्हा फूट पडणार का आणि शरद पवारांचे 7 खासदार अजित पवारांकडे जाणार का, या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया या व्हिडिओतून। नमस्कार, मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे आर्य मांजरे। सुनील तटकरे यांनी शरद पवार गटाच्या खासदारांना अजितदादांसोबत येण्याची ऑफर दिल्याची एक बातमी बुधवारी सकाळी माध्यमांमध्ये झळकली आणि या बातमीनंतर शरद पवार गटात फूट पडणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या। मिळालेल्या माहितीनुसार डिसेंबर महिन्यात दिल्लीत संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू असताना बाप लेकींना सोडून सर्वांनी अजित पवारांसोबत चला असा प्रस्ताव सुनील तटकरे यांनी शरद पवारांच्या खासदारांना दिला। त्यांनी प्रत्यक्ष भेटून खासदारांना हा प्रस्ताव दिला, परंतु शरद पवार गटाकडून हा प्रस्ताव फेटाळण्यात आला। शिवाय तटकरेंच्या या प्रस्तावानंतर सुप्रिया सुळे त्यांच्यावर चांगल्याच संतापल्या आणि त्यांनी लगेच प्रफुल्ल पटेलांना फोन केला। असा विचार तुमच्या मनात येतोच कसा, असा सवाल सुळेंनी प्रफुल्ल पटेलांना केल्याची माहितीही पुढे आली। त्यानंतर शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही तटकरेंनी दिलेल्या या ऑफरला दुजोरा दिला। एकीकडे शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार आहेत अशी चर्चा सुरू आहे, मात्र तसं असतं तर सुनील तटकरे यांनी दिल्लीमध्ये आमच्या खासदारांना त्यांच्याकडे येण्याची ऑफर दिली नसती। बापाला आणि मुलीला राहू दे बाजूला, तुम्ही या असे त्यांनी आमच्या खासदारांना सांगितले आहे, असं जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं। खरं तर नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच अजित पवारांच्या आई आशा पवार यांनी घरातील सर्व वाद संपवून पवार कुटुंब एकत्र येऊ दे असं पांडुरंगाला साकडं घातलं। शिवाय अजितदादांचे आमदार चेतन तुपे यांनी शरद पवारांची भेट घेतली आणि महाराष्ट्राची इच्छा असेल तर दोन्ही पवार एकत्र येतील असं सूचक विधानही केलं। त्यामुळे राज्यभरात दोन्ही पवार एकत्र येणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला। मात्र एकीकडे हे प्रकरण ताजं असतानाच आता पवार कुटुंब एकत्र येण्याऐवजी शरद पवारांच्या पक्षात फूट पडण्याच्या नव्या चर्चेला उधाण आले। शिवाय सुनील तटकरेंनी आपल्या ऑफरमध्ये बाप लेकींना सोडून अजितदादांकडे या असं म्हटले। त्यामुळे सुप्रिया सुळे वगळता शरद पवारांचे 7 खासदार अजितदादांकडे जाणार का असा सवाल उपस्थित होतोय। स्पष्ट वक्तेपणा, सडेतोड उत्तर, मुद्देसूद बोलणं, जनतेचे प्रश्न सोडवण्याचे कसब या सगळ्या गुणांमुळे अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडून स्वतःची नवी ओळख निर्माण केली। राज्याला विकासाच्या दिशेने नेण्याच्या दृष्टीने त्यांनी वेगळा निर्णय घेतला आणि महायुती सरकारमध्ये सामील होत विविध विकास कामं पूर्ण केली। दुसरीकडे पक्षातून एक मोठा गट बाहेर पडून पक्ष रिकामा झाल्यानंतर शरद पवारांनी आयात उमेदवारांच्या भरवशावर विधानसभेची निवडणूक लढवली। एवढंच नाही तर लोकसभेत मिळवलेल्या यशानंतर शरद पवार गटाचा आत्मविश्वास पार गगनाला भिडला होता। याच आत्मविश्वासातून विविध डावपेच आखत ते विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले। मात्र जनतेने त्यांच्या या कुरघोडीच्या राजकारणाला नापसंती दर्शवली। त्यामुळेच सध्या तरी शरद पवारांचा पक्ष पुरता ढासळल्याचं चित्र आहे। म्हणूनच शरद पवारांचे खासदार सत्तेत सहभागी होण्याची शक्यता नाकारता येत नाही। तुम्हाला काय वाटतं? शरद पवारांच्या पक्षात फूट पडून त्यांचे खासदार अजितदादांसोबत जाणार का? तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटीबीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।